भाई आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळते. 6 आमदारांचे खासदारांचा एक वेगळा गट शेवटी आज स्थापन झालेला आहे दिल्लीमध्ये. मोठी हालचाल म्हणावी लागेल. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी पहिल्यांदा एवढंच सांगेन उद्धवजींना की उद्धवजी, आपण आता स्वतःचं आत्मपरीक्षण पुन्हा एकदा करून घ्या. ही वेळ आपल्यावरती काय येते? आपल्याला आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, शिवसैनिक सोडून का चालले? तुम्ही तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहात. मग उद्धवजी असं काय होत आहे? तुमच्या सोबत, तुमच्या आजूबाजूला असं काय आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयश येते, तुमची नाचक्की होते? मी तर म्हणेन तुमचं नाक कापायचंच काम होत आहे. हा संबंध महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादगा बसलेला आहे. उद्धवजी, याचं तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? की प्रत्येकाला तुम्ही हेच सांगणार आहात, गेट आउट, चालते व्हा, मला काय फरक पडत नाही, निघून जा? उद्धवजी, तुम्हाला काय फरक पडत नाही हो, पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला फरक पडतोय. शिवसेना प्रमुखांनी जे सगळं उभं केलं होतं ते संबंध कोसळताना ज्यावेळेला महाराष्ट्र बघतोय, संबंध देश बघतोय, नवे नवे देशातले हे संबंध 33 आणि 34 आणि 35 देश बघतायत. मग अजून देखील तुमच्यामध्ये परिवर्तन का होत नाही? तुम्ही स्वतःमध्ये बदलाव करून का घेत नाही? किंवा ज्या तुमच्या चुका होत आहेत, किंवा ज्या तुम्हाला चुका करायला लावतायत, किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोण आहेत, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. उद्धवजी, तुम्हाला पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय, ज्यावेळेला हे 40 आमदार हे गुवाहाटीला गेले होते तेव्हा माझा मुलगा मोठा सिद्धेश याच्या फोनवरती फोन लावून तुम्ही माझ्याकडे बोललात आणि मला तुम्ही असं विचारलं होतं की रामदास भाई 5 मिनिटं याल का मातोश्री होती आता? मी तुम्हाला सांगितलं होतं साहेब त्याची वेळ निघून गेली. मग मी काय केलं पाहिजे? माझ्याकडे कोण बोलत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं, साहेब माझं ऐकाल का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती जी आहे, कधी कधी 2 पावलं मागे येऊन पुन्हा 4 पावलं पुढे जाणं. मी तुम्हाला एवढंच विनंती केली होती, उद्धवजी, उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत काँग्रेस सोडली असं जाहीर करून टाका. गुवाहाटीतून सगळे आमदार 40 आमदार तुमच्या पायाजवळ मातोश्रीवर येतील 3 तासात, खात्री मला तर. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगितलं होतं उद्धवजी. तुम्ही मला हा म्हटलात, पण सकाळी एक मोठी व्यक्ती तुमच्याकडे आली, मातोश्री आणि तुमचा निर्णय बदलला उद्धवजी. आणि मग तुम्ही 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके चालू केलं तुम्ही. आता देखील माझे मित्र संजयजी राऊत यांचं तेच चाललंय. 15 कोटी घेतले, 50 कोटी घेणार आहेत. कोण मोजायला गेलं होतं पैसे? संजय राऊत पैसे मोजायला गेले होते. कुठं दिले, कसे दिले, काय दिले? अजून तुमचं तेच आहे का? हे तुम्हाला खासदार का सोडून चाललेत? मंत्री पदावरती असणारे 10 मंत्री तुम्हाला सोडून का गेले? कदाचित दुसऱ्या वेळेला त्यांना समोर मंत्रिपद मिळालं पण नसतं. आणि उद्धवजी, साधी गोष्ट नाही आहे. माझे मित्र संजय राऊत यांचं मागाशी मी स्टेटमेंट पाहिलं की या 6 लोकांनी पहिल्यांदा राजीनामा दिले पाहिजे, नैतिकता म्हणून. संजयजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी? या 40 आमदारांच्या मताने तुम्ही खासदार झाला होता राज्यसभेवरती, या 40 आमदारांच्या मतावरती. मग हे ज्यावेळेला 40 आमदार सोडून गेले, तुम्ही त्याला गद्दार म्हटलात. मग त्या गद्दारांची मतं तुम्हाला कशी चालली? मग नैतिकता म्हणून तुम्ही का राजीनामा दिला नाही राज्यसभेचा, खासदाराचा? हे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडं भाषण, हे तर थांबलं पाहिजे. संजय राऊत, हे आता थांबलं पाहिजे. आणि तुम्ही आता कुठं कुठं ठिगळ लावणार आहात? एवढं फाटलंय ना, एवढं फाटलंय सगळं, तुम्ही आता ठिगळ कुठं लावणार आहात? कोण थांबणार नाही? उद्धवजी, आमच्या वहिनी आणि आदित्य
ही तिघेच झालं आहेत, तिघेच. आता जे तुमच्याकडे 20 आमदार आहेत ना, पुढच्या निवडणुकीपर्यंत तिकडेच थांबले, त्यातला एक पण निवडून येणार नाही. 10व्याला सांगतो, विकास कामच काय होणार नाही, काही होणार नाही. आणि उद्धवजी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आमदारांना निधी मिळावा, आपल्या आमदारांचे मतदारसंघ स्ट्रॉंग व्हावेत, आपल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जनउपयोगी कामं व्हावी, असा प्रयत्न उद्धवजींकडनं कधीच नसतो. ती फक्त ठाकरी भाषा वापरायची, बाळासाहेबांची फक्त नक्कल करायची, याच्यापेक्षा उद्धवजींनी काहीच नाही. सुंब जळला तर पीळ जात नाही, अजून सुद्धा तेच आहे. गेट आउट, आउट, काय मला फरक पडत नाही. आणि म्हणून मला वाटतं किमान आता तरी उद्धवजींनी स्वतःला समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या आजूबाजूला जे कोणी ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, सकील आहेत, कोण जे आहेत, त्यांचं ऐका, पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. याबद्दल तुम्ही वागलात तर भविष्यामध्ये जे काय थोडं बहुत तुमच्या शिल्लक आहे ते शिल्लक आहे तुमच्याकडे. मला एकनाथ शिंदेंचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, अभिनंदन मला केलं पाहिजे, मानलं पाहिजे एकनाथ शिंदेला. कुठेही कमी पडले नाहीत. आणि त्या 6 खासदारांना विश्वास आहे, एकनाथ शिंदेला आम्ही गेलो, आमच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं होतील, आम्ही पुन्हा निवडून येऊ, आम्ही जनतेला जे शब्द दिलेत निवडणुकीच्या वेळेला त्याची अंमलबजावणी होईल, हा विश्वास त्या 6 खासदारांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून संजय राऊत साहेब त्यांनी तो निर्णय घेतला आहे. तर पुढच्या वेळेला विकासच काय झाला नाही तर कुठल्या तोंडानं ते मतदारांच्या समोर जाणार आहेत. आपण राज्यसभेमध्ये असल्यामुळं आपल्या ह्याची कल्पना कदाचित नसावी संजयची. आणि शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला पुन्हा मी निवडून कसा येईल, पुन्हा जनसेवा ही स्वसेवा माझ्या हातून कशी घडेल, याचे प्रयत्न प्रत्येकाला चालू असतात. आणि म्हणून या 6 आमदाराचा खासदारांनी जो पाऊल उचललं आहे ते अभिमानास्पद आहे. मी बोलणार आहे 19 तारखेला याबाबत, मी बोलणार आहे याबाबत. उद्धवजी पुन्हा लहान तोंडी मोठा घास घेतोय, मला अधिकार आहे का तुमच्यापेक्षा मी वयाने आधी जास्त आहे. नुसते आमदार गेले नाहीत, खासदार गेले नाहीत, मंत्री गेले नाहीत, शिवसेने गेले नाहीत, तर नेते सुद्धा गेले. कुठे आहेत आज दिवाकर गावते, कुठं नाहीत, कुठं दिसतात का? आई जिवंत आहेत राजकारणामध्ये कुठं? त्यांना जिवंत ठेवलीत, त्यांना मंत्रिपद दिलं, त्यांची आमदारकी ठेवलीत? नाही ना, नाही ना. पक्ष असा वाढत नसतो. नेत्यांना संपून टाकायचं, कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही, मावळ्याला सदा होऊ द्यायचं नाही. आणि सदागत झाला नाही तो कायदा वाढलाच नाही. तुम्हाला काय एवढी भीती वाटते? तर पक्ष कुठला वाढणार आहे? तुम्हाला एवढी मोठी काय भीती वाटते? मग दिवाकर गावते असू देत, रामदास कदम असू देत, गजानन कीर्तीकर असू देत, आमचे लीलाधर ठाकेसाहेब असू देत, आमचे खासदार अमरावतीचे खासदार आमचे अर्सुल असू देत, हे सगळे तुम्हाला का सोडून गेले? कुठे आहेत सगळे आता? उद्धवजी तुम्ही आपण याचं आत्मपोषण केलं पाहिजे, आत्मपोषण केलं पाहिजे. कुणाला मोठं होऊ द्यायचं, आत्मपोषण केलं पाहिजे, कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही. ज्याला भाषणामध्ये टाळ्या मिळतात त्याला लगेच बाजूला करून टाकायचं. मग तो गुलाब पाटील असू देत किंवा रामदास कदम असू देत, साहेब असं नाही पक्ष वाढतो. काय काय त्याला संपूर्ण पक्ष वाढत नसतो, काय काय त्याला ताकद द्या, वाढवा, त्याला मोठे करा तुम्ही. आणि म्हणून पुन्हा एकदा उद्धवजींकडनं 6 खासदार निघून आलेले आहेत, त्यांनी दिल्लीत गेलेले आहेत, वेगळा गट केलेला आहे. आणि मग अधिकृतपणे आता ते शिवसेनेमध्ये आले आहेत. त्यांचं स्वागत, मनापासून स्वागत. शिवसेनेचा नेता म्हणून मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आहे. आणि त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल ही शिवसेनेच्या वतीने मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आपल्याला आता टेक्निकल काय मुद्दे? आता ममता दिदीचे पण सगळे फुटले ना, 2/3 होऊन गेले ना, नियमच आहे तो. या 2/3 असल्यामुळे टेक्निकल कुठलाही इश्यू होणार नाही, ती मला पूर्णपणे खात्री आहे. बरं, खासदार मी देखील विधिमंडळामध्ये 32 वर्ष काढले, 32 वर्ष मी काढले विधिमंडळामध्ये. मला हे माझा अभ्यास आहे, मला नियम माहिती आहे.
किंवा टेक्निकल, आता ते उद्या मिटिंग लावतील. म्हणजे हे खासदार आले नाहीत त्यांच्यावर, अगं पण कसं, आता वेळ निघून गेली. वगाती पाठीमागून घोडे नसून काय उपयोग आहे का? बैल मेल्यानंतर झोपा करून काय फायदा आहे का? त्यांनी वेगळा गट ऑलरेडी केला, त्याला आता संमती मिळाली, संपला विषय ना आता तुमचा. आता तुमच्याकडे ते नाही द्यायच ना, तर तुमच्या मिटिंगला येण्यात कसं दे नाही ना ते. हे झोपून झाले, यांना कळलंच नाही आधी. ह्याने आधी कळायला होता, आधी व्हीप द्यायला होता, आणि मग त्या व्हीपनुसार जर काढलं नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते असते. पण आता त्याने ट्रूथ हट म्हणून वेगळा गट केला. आता अधिकृत हा कायद्याप्रमाणे निर्णय झालेला असल्यामुळं आता कायद्यानं उद्धवजी त्यांचं काही करू शकत नाही. भाई ऑपरेशन टायगर अडचण हीच होते, उद्धवजींना कायद्याची काही माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणून गेल्यानंतर मंत्रालयात 2दा गेले 10 मिनिटासाठी, विधानसभेत 2 भाषणं केली. ती भाषणं कुठल्याही आमदाराच्या मंत्र्याच्या प्रश्नाला उत्तर न देता तो विषय सोडून, जसं काय शिवाजी बागला आपण भाषण देतोय, कारण त्याला अभ्यास काहीच नाही ना, अभ्यास काही नाही ना, हीच तर अडचण आहे. आणि जे अभ्यासू होते ते सोबत कोण नाही जाता. पण भाई आता ऑपरेशन लोटस अंतर्गत खासदार गेले, आता 16 आमदार देखील शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आगे आगे देखो होता है क्या, समझने वालों को इशारा काफी होता है. मला आज काय त्याविषयी बोलायचं नाही, योग्य वेळेला बोलेन मी. भाई सकाळी भास्करराव जाधव उद्धव ठाकरेंना धीर देताना असं म्हणाले की डरो मत, ये दिन भी कट जाएंगे. कट जाएंगे ना, दिन तो कटे है, उनपी फटे. जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही बघितलं काय झालं ते भास्कर गावांचं, कट गए ना सब. एक मुलगा निवडून आला, बाकी सब कट गए. ते काय खोटं बोललेलं आहे. हे भी दिन कट जाएंगे. भास्करजी तुम्ही ते घाल का आधी सोबत ते सांगा शपथ घेऊन. फक्त आभास निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. ठीक आहे, त्याला शुभेच्छा, भास्करजींना पण शुभेच्छा, धन्यवाद. संजय राऊत म्हणलेत की आपण सगळ्यांनी सामूहिक राजीनामे दिले पाहिजेत. लवकर द्या, उशीर होऊ नका. कोणी दिले पाहिजे? खासदारांनी. मग संजय राऊतांनी राजीनामा का दिला नाही? मीच तर मग अशी म्हटलं ना ते. मग ज्या 40 आमदारांच्या मतानं तुम्ही निवडून आला, ते 40 आमदार ज्या वेळेला शिंदेसाहेबांकडे आले, मग त्यांना तुम्ही गद्दार म्हटलात, मग त्या गद्दारांची मतं तुम्हाला कशी चालली? हाच तर माझा प्रश्न आहे ना. मग नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा का दिला नाही? हे तुम्हाला लागू होत नाही, बाकीच्यांना लागू होतं का? असं नाही होत, असं नाही होत. आणि म्हणून अतिशय मोठा निर्णय आहे. 6 खासदार गेलेले आहेत. मला वाटतं या देशाचे पंतप्रधान मोदीजी देखील एकनाथ शिंदेची पाठ थोपटतील याबाबत माझ्या मनात कुठेही शंका नाही. आणि संबंध देशाला दाखवून दिले एकनाथ शिंदेने की मी किती कॅपेबल आहे. आम्हाला अभिमान आहे उद्धवजी, आम्हाला एकनाथ शिंदेचा अभिमान आहे. आणि अशा माणसाला तुम्ही लांब केलं, रामदासांना तुम्ही लांब केलं. ही सगळी माणसं तुमच्या प्रेमाखातर तुमच्याकडे जीव द्यायला निघाली माणसं, पण यांचाच राजकीय जीव घ्यायला तुम्ही निघाला. त्याला काय करायचं मला सांगा. आता पाण्यात पण बुडत असतंय तर प्रत्येकजण हातपाय हलवून आपण जिवंत कसं घावतो प्रयत्न करतोच ना. तो आम्ही केला, नाही लागलं तो आम्ही केला ना. आणि त्याच सगळ्या जगाला पटतंय, असं सगळ्या जगाला दिसतंय. कुणामुळे झालं, का झालं, त्याला जवळला कोण? त्याच पाणी का पाणी दूध का दूध हो गए. जय महाराष्ट्र, धन्यवाद.